सुप्रभात सगळ्यांना. आज पावट्याची भाजी बनवायची आहे. चला तर मग तयारी करूया. पावटे घेतलेले आहेत, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या आहेत, 2 वांगी आहेत आणि आपला घरातला जो मसाला आहे तो आहे कांदे, लसूण, खोबरे याचा. कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे. लसूण थोडासा हलकासा लालसर झाला की आपले 2 ते 3 चमचे जो घरामध्ये मिक्स केलेला मसाला जो आहे कांदे, लसूण, खोबऱ्याचा 2 ते 3 चमचे तो ॲड केलेला आहे. तेल सुटेपर्यंत मसाला जो आहे तो फ्राय करून घेतलेला आहे. यामध्येच आपले जे बाकीचे मसाले आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत, म्हणजे हळद, लाल तिखट, कलर मसाला हे सगळे. यामध्ये आता पावटे ॲड केलेले आहेत आणि मिक्स करून घेणार आहोत. पावटे फ्राय करून झाल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. मसाला खाली लागू नये म्हणून हलकंसं पाणी टाकायचं आहे. एखाद 2 मिनटे फ्राय करून झाल्यावर लगेच त्याच्यामध्ये जी वांगी आहेत ती कापून टाकलेली आहेत. एका वांग्याचे 4 भाग करून टाकलेले आहेत. वांगी कोणत्याही भाज्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याची चव एक वेगळीच होते आणि मिसळून येते कोणतीही भाजी. तुम्ही करून बघा. जशी आपल्याला पातळ पाहिजे भाजी त्याप्रमाणे पाणी ॲड केलेले आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपली भाजी तयार आहे. कुकर लावल्यावर लगेच मी चपात्याही करायला घेतल्या. त्याही करून झाल्या.
चपाती करून झाल्यावर लगेच मी नाश्त्याची तयारी केली आणि किचन जो आहे तो पूर्ण आवरून घेतला, भांडी वगैरे सगळी घासून घेतली. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्यू.